महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्क. सत्य बातमी, ठाम भूमिका. अनुसूचित जमाती कल्याण समितीचा 4 तालुक्यांत धडक दौरा. विकास कामांची सखोल छाननी. आश्रमशाळा, रुग्णालये, वसतिगृहे, रेशन दुकाने व घरकुलांची पाहणी. आमदारांच्या उपस्थितीत प्रशासनाला दिल्या ठोस सूचना. महाराष्ट्र विधानमंडळाच्या अनुसूचित जमाती कल्याण समितीने नंदुरबार जिल्ह्यातील तळोदा, शहादा, अक्कलकुवा व धडगाव या 4 तालुक्यांत व्यापक दौरा करून विविध विकास कामांचा सखोल आढावा घेतला. समितीने 2 गटांमध्ये विभागून शासकीय योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहिली. या दौऱ्यादरम्यान संबंधित विभागांना आवश्यक त्या सुधारणा व उपाययोजना तातडीने करण्याच्या सूचना देण्यात आल्या. समितीच्या भेटीमुळे प्रशासन मागील काही दिवसांपासून सतर्क झाले होते. आमदारांच्या उपस्थितीत तळोदा शहादा दौरा. पहिल्या गटाचे नेतृत्व गटप्रमुख आमदार शांताराम मोरे यांनी केले. त्यांच्यासोबत शहादा तळोदा आमदार राजेश पाडवी, आमदार रामदास मसराम, साक्री आमदार मंजुळा गावित आणि उमा खापरे उपस्थित होते. या गटाने तळोदा तालुक्यातील शिरवे येथील शासकीय आश्रमशाळेला भेट देऊन दौऱ्याची सुरुवात केली. विद्यार्थ्यांशी व पालकांशी संवाद साधत त्यांच्या अडचणी जाणून घेतल्या. वर्गात प्रत्यक्ष जाऊन अध्यापन पद्धती, शैक्षणिक गुणवत्ता आणि वर्गव्यवस्थेची तपासणी करण्यात आली. शाळेची इमारत, वसतिगृह व भोजन व्यवस्थेची पाहणी करत सेंट्रल किचनमधील अन्नाची चवही समिती सदस्यांनी घेतली. आमदार राजेश पाडवी यांच्या संकल्पनेतून साकारलेल्या क्लासरूमची पाहणी करून समाधान व्यक्त करण्यात आले. यानंतर चौगाव चिडमाळ रस्ता व पुलाच्या कामाची पाहणी करत यंत्रणेला आवश्यक सूचना देण्यात आल्या. तळोदा उपजिल्हा रुग्णालयात भेट देऊन रुग्णांशी संवाद साधत आरोग्य सेवेचा आढावा घेण्यात आला. बोरद येथील रेशन दुकान तसेच शबरी घरकुल योजनेअंतर्गत उभारलेल्या घरांची पाहणी करून लाभार्थ्यांची चर्चा करण्यात आली. सुलतानपूर येथील एकलव्य मॉडेल रेसिडेन्शियल स्कूल व कोचरा येथील अनुदानित आश्रमशाळांनाही भेट देण्यात आली. तसेच शहादा ग्रामीण रुग्णालयात जाऊन आरोग्य सुविधांबाबत मार्गदर्शन करण्यात आले. या दौऱ्यासाठी प्रकल्प अधिकारी अनय नावंदर व त्यांच्या पथकाने विशेष परिश्रम घेतले. दुसऱ्या गटाचा अक्कलकुवा धडगाव दौरा. समितीच्या दुसऱ्या गटाने शहादा तालुक्यातील रामपूर आश्रमशाळेला भेट देत कामकाजाची पाहणी केली. त्यानंतर अंगणवाडी केंद्र व ग्रामपंचायतीत विविध योजनांचा आढावा घेण्यात आला. धडगाव तालुक्यातील मांडवी येथील आश्रमशाळेत विद्यार्थ्यांना दिल्या जाणाऱ्या सुविधा, इमारतींची स्थिती व शैक्षणिक दर्जा तपासण्यात आला. धनाजे येथील सांस्कृतिक भवनाच्या कामाचीही पाहणी करण्यात आली. धडगाव व मोलगी येथील ग्रामीण रुग्णालयांना भेट देत आरोग्य सुविधांची तपासणी करण्यात आली. मोलगी येथील आदिवासी वसतिगृहात विद्यार्थ्यांच्या राहणीमानाची माहिती घेण्यात आली. वीज वितरण कंपनीच्या एक्सप्रेस वीज जोडणी योजनेची तपासणी करताच डाब येथील सोलार पॅनल प्रकल्पाचा परिणाम जाणून घेण्यात आला. अक्कलकुवा तालुक्यातील गंगापूर येथील वनविभागाच्या रोपवाटिकेलाही समितीने भेट दिली. या गटाच्या दौऱ्यासाठी सहाय्यक प्रकल्प अधिकारी प्रभात गायकवाड व शीतलकुमार वळवी यांनी समन्वय साधला. या दौऱ्यात समिती सदस्यांनी विद्यार्थी, रुग्ण व लाभार्थ्यांशी थेट संवाद साधत त्यांच्या अडचणी समजून घेतल्या. योजनांची अंमलबजावणी प्रत्यक्ष पाहून त्रुटी दूर करण्यावर भर देण्यात आला. समितीच्या सूचनांनंतर संबंधित विभागांकडून सुधारणा वेगाने होण्याची अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे. महाराष्ट्र 39 न्यूज नेटवर्कसाठी अजय राजपूत, नंदुरबार. कपडे धुतले नाही तुम्ही? कपडे धुतले किती दिवसांनी धुता? किती दिवसांनी धुतले कपडे? तुम्ही स्वतः धुता ना? बरं, तुझे कपडे स्वतः धुता. गोदी टाकी त्याच्यावर पान राहिला गोदी. एवढे सगळे ओळखू कसं काय तुमचं? ओळखून घेतलं. जेवण किती वाजता तुम्हाला? जेवण झाले का तुमचे? जेवण झाले. आता झोपायला केव्हा? आता 2 तास आहे का 3 तास आहे? म्हणजे उचलायचं ते आणि टाकायचं. सगळे पण उचलायचं. हा